लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी. दोड्डा नाला आटतोय. प्रशासन अजून किती दिवस झोपणार? 10%पेक्षाही कमी पाणी साठा. रात्रीच्या पाणी उपशावर गंभीर सवाल. आज शेती ताणलेली, उद्या माणसांवर पाण्यासाठी भटकण्याची वेळ. नमस्कार, आपण पाहताय लोकवाणी न्यूज नेटवर्क. जत पूर्व भागाच्या उंबरट्यावर आता मोठं पाणी संकट उभं आहे. पावसानं पाठ फिरवली, शेतातील उभी पिकं डोळ्यांसमोर करपतायत आणि आता हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आधार असलेला दोड्डा नाला मध्यम प्रकल्पही आटण्याच्या उंबरट्यावर पोहोचला. तलावात 10%पेक्षा कमी पाणीसाठा असल्याचं सांगितलं जात असतानाच रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. मग सवाल आहे, रात्री पाणी कोण उपसतंय? हा उपसा अधिकृत आहे की अनधिकृत? आणि प्रशासनाची यंत्रणा नेमकी कुठे आहे? उमदी, उडगी, सोन्याळ, निगडी बुद्रुक, जाडर बोबलासह परिसरातील गावांच्या नळ पाणी योजनांसाठी दोड्डा नाला महत्वाचा आधार आहे. त्यामुळे तलावातील उरलेलं पाणी संपलं तर परिस्थिती गंभीर होण्याची भीती आहे. आज पिकं पाण्या वाचून करपतायत, उद्या माणसांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकावं लागणार का? प्रशासनानं केवळ तक्रारींची वाट न पाहता रात्री अचानक पाहणी करावी, पाणी उपशाची सत्यता तपासावी आणि अनधिकृत उपसा आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरते. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर तातडीनं पाठपुरावा करून म्हैसाळचं पाणी दोड्डा नाला तलावात सोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिक आणि शेतकऱ्यांच्यातून होते. तलाव पूर्ण आटल्यानंतर प्रशासन जागा होणार आहे का, की संकट दारात असतानाच ठोस निर्णय घेणार? जत पूर्व भागातील जनतेचा आज एकच सवाल, दोड्डा नाला वाचणार की दहांडेला जनतेला फक्त आश्वासनांचं पाणी मिळणार? लोकवाणी न्यूज नेटवर्क साठी ओमदी, जत. लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी.